काहीही केलेलं नाही आणि म्हणून यांना मतदान मागायचा कसलाही अधिकार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे। या लातूर मध्ये जो भ्रष्टाचार वाढला, टक्केवारी वाढली, कमिशनखोरी वाढली, कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं काम झालं। त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्हाला दोष देता येत नाहीत, कारण त्या अधिकाऱ्यांना दलालांनी घेरलंय आणि ते दलाल पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर आणि शासनाच्या ताकदीवर प्रशासनामध्ये ढवळाढवळ करतायत आणि सामान्य माणसाची पिळवणूक करतायत। आज कुठेही शासकीय कचेरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही पैसे दिल्याशिवाय तुमचं काम होतं असं मला वाटत नाही। ग्रामीण भागात सुद्धा आता दर पत्रक आहे। शेतकऱ्याच्या गोठाचा आता दर आहे 10,000 रुपये, तुमच्याकडे 25 आहे। विहीर हवी असेल त्याचा वेगळा दर आहे, घरकुल हवा असेल त्याचा वेगळा दर आहे, पगार हवी असेल त्याचा वेगळा दर आहे, विजेचे कनेक्शन हवा असेल त्याचा वेगळा दर आहे। व सामान्य माणसाने जायचं कुठं? तुमच्या मतावर निवडून यायचं आणि सत्तेमध्ये बसल्यानंतर तुमची पिळवणूक करायची। हे महायुतीच्या काळामध्ये होतंय, हे महाविकास आघाडीच्या काळामध्ये कधी झालं नाही। काँग्रेसच्या काळामध्ये कधी झालं नाही। आणि म्हणून अशा या महायुतीला धडा शिकवण्याची वेळ ही आलेली आहे। महाविकास आघाडी हा काही 5 वर्षापुरताचा विचार नाही आहे। महाविकास आघाडी आता भविष्याचा विचार आहे। 2029 मध्ये इंडिया अलायन्सला देशामध्ये स्पष्ट बहुमत मिळेल आणि माझं स्वप्न आहे की 2029 साली भारताचे पंतप्रधान म्हणून आमचे नेते राहुल गांधी हे शपथ घेतील आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद असल्यास ओमराजे त्या शपथविधी सोहळ्यामध्ये आम्ही तुम्हाला सुद्धा पाहू। बदलाचे वारे आता वाहू लागलेले आहेत, तर या देशामध्ये सुद्धा इंडिया अलायन्स सरकार आल्याशिवाय राहणार नाही। या वेळेला ते 240 आहेत, 2029 साली ते 140 होतील हा आत्मविश्वास मी आपल्याला या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो। आणि महाविकास आघाडीचे सरकार काही दिवसावर, फार वाट पाहायची गरज नाही, काही दिवसावर आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे नेते राहुल गांधी, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय नाना पटोले, आदरणीय बाळासाहेब थोरात, ही सगळी मंडळी या महाविकास आघाडीला असं एकत्र ठेवतील की पुढची 15-20 वर्ष या महाविकास आघाडीला पर्याय सुद्धा उभं करणं हे महायुतीला कठीण होईल। हे मला आज तुमच्या पुढे या ठिकाणी मांडायचं आहे। खूप बोलण्यासारखं आहे, खूप बोलता येईल, पण आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। हा जो सामान्य माणसाचा चेहरा मला या ठिकाणी पाहायला मिळतोय, हाच चेहरा महाविकास आघाडीचा आहे। आमचा काही चेहरा हा काही वेगळा नाही आहे। हे जे चेहरे माझ्या समोर आहेत, हाच चेहरा महाविकास आघाडीचा आहे आणि म्हणून तुमचं सरकार आम्हाला निवडून आणायचं। तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हे माझं सरकार आहे। असं काम आपल्याला सरकार आल्यानंतर करायचं आहे। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोविड काळामध्ये जे काम केलं, ज्याची नोंद वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने घेतली, युनायटेड नेशन्सने घेतली, सुप्रीम कोर्टने घेतली, हायकोर्टने घेतली, डिस्ट्रिक्ट कोर्टने घेतली, हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली, आज त्यांना साथ देण्याची वेळ आलेली आहे। त्यांनी जी शिवभोजन थाली त्या कोविड काळामध्ये सुरू केली, अनेक अडचणी असताना सुद्धा
त्याच्यात सातत्य राखलं, ती बंद पडू दिली नाही आणि आजही शिवभोजन थाळी ही सुरू आहे. हे जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं. शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणी केलं? महाविकास आघाडीनं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी, शरद पवार यांनी, राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा 3 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज जे आपल्याला माफ करायचं आहे, म्हणजे अगदी 15 दिवसाचा अवधी आहे. आता इथं शेतकऱ्यांच्या डोक्यावर जे शेतकरी इथं आलेले आहेत, कर्ज आहे का हो? ज्याच्या डोक्यावर कर्ज आहे जरा हात वर करा बरं. म्हणजे तुमच्या सगळ्याच्या डोक्यावर कर्ज आहे. 30 नोव्हेंबरच्या आत, फार तर 15 डिसेंबर, 15 डिसेंबरच्या आत तुमच्या सगळ्यांचं कर्ज माफ होणार आहे. आता अजून काय पाहिजे? सगळ्यांचं कर्ज माफ होणार आहे. हे महाविकास आघाडीनं वचन आपल्याला दिलेलं आहे. आणि जे शेतकरी, आता आपण दुसरा प्रयोग करू, वेळेवर कर्ज परतफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांनी हात वर करा बरं. वेळेवर हा मोठी संख्या नाही, वेळेवर कर्ज फेड करणारे आहे. कमी आहेत हात, कमी आहे. तुमचं खरंच कौतुक आहे. तुम्हाला देखील प्रोत्साहनपर 50,000 रुपये हे महाविकास आघाडी सरकारनं देण्याचं कबूल केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला आणायचं आहे. याच्यासाठी आता आपण तयारीला लागलं पाहिजे. दिनकर माने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर त्यांचं नाव क्रमांक 3 ला आहे. 3 आणि त्यांच्या नावासमोरचं मशाल हे चिन्ह आणि त्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला दिनकर माने यांना विक्रमी मतानं निवडून द्यायचं आहे. हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. न जात पर न पात पर, हाथ पर नहीं भाई, हाथ हमारा है, यहाँ मशाल है. न जात पर न पात पर, आदरणीय बालासाहब ठाकरे की बात पर. न जात पर न पात पर, आदरणीय बालासाहब ठाकरे की बात पर बटन दबाना मशाल पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.